नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण उन्हाळा स्पेशल कांदा आणि कैरीची चटणी बनवणार आहोत. तर ही कांदा आणि कैरीची चटणी गावाकडील पद्धतीने आपण बनवणार आहोत. करायला पण एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे आणि एकदम झटपट बनणारी ही कांदा आणि कैरीची चटणी आहे. जर तुमच्याकडे भाजीला नसेल तर अशा पद्धतीने कांदा आणि कैरीची चटणी करून बघा. चवीला एकदम छान लागते. उन्हाळ्यामध्ये कांदा ना एकदम शरीराला थंडावा देणार आहे, म्हणून भरपूर प्रमाणात कांदा खाल्ला पाहिजे. तर इथे कांदा आणि भरपूर प्रमाणात बाजारमध्ये कैरी आलेली आहे. तर त्याच कांदा आणि कैरीपासून आपण मस्त चटपटीत चवीची आणि गावरान पद्धतीने आपण इथे मस्त कांदा आणि कैरीची चटणी करणार आहोत. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी कांदा आणि कैरीची चटणी बनवण्यासाठी कांदा आणि कैरी घेतलेली आहे. तर या कैरीवरची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला कैरीचं साल आवडत असेल, तर तुम्ही साल तसंच पण ठेवून याची चटणी करून घेऊ शकता. तर या कैरीवरची पूर्णपणे साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला या कैरीला छान कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने छोट्या-छोट्या स्लाईसमध्ये इथे मी कैरी कट करून घेणार आहे. कैरीची चटणी बनवत असताना भरपूर प्रमाणात त्याचे प्रकार असतात. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्या कैरी घ्यायची ते तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे कैरी छान कट करून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने बारीक-बारीक स्लाईसमध्ये हे कैरी कट करून घेतलेलं आहे. या कैरीची चटणीसाठी मी इथे एक अर्धीच कैरी कट करून घेतलेली आहे, कारण ही कैरी आंबट आहे म्हणून थोडं. तुमची जर थोडीशी चवीला गोड असेल, तर तुम्ही यामध्ये एक कैरी अप्पोट वापरू शकता. अर्ध्या कैरीसाठी एक मोठा कांदा रफली मोठ्या-मोठ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आंबट जसं पाहिजे असेल, तुम्ही यामध्ये कैरीचं प्रमाण वापरू शकता. अशा पद्धतीने आपल्याला जास्त बारीकही करायचं नाही आणि जास्त मोठाही करायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे कांदा कट करून घ्यायचा आहे. तर हे कैरी आणि कांद्याची चटणी वाटण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला खलबत्त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आणि त्याला जाडसर कुटून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये आपल्याला या चटणीमध्ये कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत. नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि 1 चमचा लाल मिरची पावडर. तर मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला तिखट आवडत असेल, तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा आणखीन थोडं हे लाल मिरची पावडर वाढवू शकता. तर हे सगळे जिन्नस आपल्याला घालून एकत्र मिक्स करायचं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला जाडसर अशा पद्धतीने हे शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत. या चटणीमध्ये जाडसर शेंगदाणे कुटून घ्यायचे आहेत, कारण चवीला एकदम छान लागतात. नंतर यामध्ये जे आपण कैरी कट करून घेतली होती, ते कैरी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि आपल्याला हे सगळे जिन्नस आपल्याला बारीक कुटून घ्यायचे आहेत. तर बघितलात तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे कैरी यामध्ये घालून छान वाटून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला जे आपण मोठ्या-मोठ्या स्लाईसमध्ये कांदा जे कट करून ठेवला होता, ते कांदा घालून घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला छान वाटून घ्यायचं आहे. तर या चटणीमध्ये थोडंसं कांदा मोठा-मोठा असला ना, एकदम चवीला छान लागतो. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला मोठ्या साईजमध्येच आपल्याला हे कांदा कट करून घ्यायचा आहे. तर हे सगळे जिन्नस आपल्याला एकत्र चमच्यानी करून घ्यायचं आहे आणि याला वाटून घ्यायचं आहे. ही चटणी खलबत्त्यात कुटली ना एकदम चवीला छान लागते. जर तुम्हाला खलबत्त्यात कुटायचं नसेल, तर तुम्ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे, मीठ, मिरचू घालून त्यामध्ये आणि थोडीशी जिरे घालून आपण मिक्सरमध्ये फिरवून नंतर त्यामध्ये कैरी घालून आणि कांदा घालून जर मिक्सरमध्ये फिरवलात, तरी पण ही चटणी चवीला छान होते. तर इथे आपण मस्त गावरान पद्धतीने किंवा गावाकडे अशा पद्धतीने कांदा आणि कैरीची चटणी करतात. तर हे चवीला तर एकदम भारी लागते. आणि एकदम झटपट बनणारी ही कांदा आणि कैरीची चटणी आहे. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात आवर्जून गावाकडं अशा पद्धतीने कांदा आणि कैरीची चटणी केली जाते. तर उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात कांदा खाल्ला पाहिजे, कारण हा कांदा शरीराला थंडावा देणारा आहे. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही भाजी न करता अशा पद्धतीने कांद्याची आणि कैरीची चटणी करून बघा. चवीला एकदम भारी लागते. तर हे कांदा आणि कैरीची चटणी भाकरीसोबत आणि चपातीसोबत चवीला खूप छान लागते. तर अशा पद्धतीने या चटणीवरती थोडंसं कच्चं तेल घालून खाल्लात ना, तर चवीला एकदम भारी लागते. तर इथे आपण गावाकडील पद्धतीने मस्त एकदम चटपटीत आणि खमंग आणि उन्हाळा स्पेशल आपण इथे कांदा आणि कैरीची आपण इथे चटणी बनवलेली आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा.
तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.